दादाचा गेम करणारा सापडला नाही पाहिजे म्हणून साल्यानं ब्लॅक बॉक्स मध्येच काही गडबड केली आणि म्हटलं की ब्लॅक बॉक्स जायला. वा बे हराम खोराय वा. म्हणजे ब्लॅक बॉक्स हा आढळला नाही पाहिजे, जनतेपर्यंत पोहोचला नाही पाहिजे. त्या कारणामुळं जनतेला चुत्या बनाव कसं तर विचार करा जोगती गोष्ट यांच्याजवळून शिका. अरे जो ब्लॅक बॉक्स असतो हा विमानाच्या शेपटीच्या अंतर राहते. ती दिसत असेल तुम्हाला शेपटी जैली काय? नाही जैली ना बाबा. हा तो ब्लॅक बॉक्स जैला असेल काय? चुत्या बनवाचा धंदे बसवले आहे हे सोशल मीडियावर आणि प्रशासनानं चुत्या बनवाव कसं भारतातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या कसं बनवाव. हा अरे अजित दादाचा गेम करणारा मर्डर करणारा खूनी तो सापडला नाही अजून. कोण आहे काय आहे अद्याप पता लागला नाही. कोण केला का आणि कोण नाही. ते ब्लॅक बॉक्सवर सगळ्याची नजर होती, महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या जनतेची नजर होती. आणि तो ब्लॅकच बॉक्स खराब केला असन, यानं जाळून टाकला असन, यानं काही केलं असन त्याच्यात बिघाड. तर आता म्हणत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, ब्लॅक बॉक्स हा जळला होता, ब्लॅक बॉक्स हा असा होता आणि तसा होता. वा रे हराम खोराय हो वा. म्हणजे तुम्ही अजित दादाचं जे घात केला आहे की अपघात केला याचं गूढ रहस्य तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत. अरे हरामखोरांनो, जनता काही चुत्या नाही आहे, जनता काही दगड खात नाही, माती नाही खात. जनतेला सगळं माहित आहे की जनता हे तुमच्यापेक्षा 10 पटीनं सोचते. लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं जनता का चुत्या आहे काय? अरे जनता निवडून देतो कुठला मंत्री संत्री असा दिमागानं देतो, कळलं काय? आणि अजित दादाला निवडून दिलं असेल तर जनतेनं दिमागानं निवडून दिलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही चोलर आहे हो, चोलरबाजी कमी करा आणि आपले व्ह्यूअर वाढवण्यासाठी फॉलो वाढवण्यासाठी काही बकबक करू नका. आणि ते तुम्ही ब्लॅक बॉक्स बोलत आहे ना, हा ब्लॅक बॉक्स जळल कसा ते सांगा मला. खराबी तुम्ही केली त्याच्यात, कारण तुम्ही कांड केले ना. हे कांड लक्षात नाही आले पाहिजे. त्या विमानात काय घोड झाला काय नाही हे लक्षात आलं नाही पाहिजे. त्या कारणामुळे तुम्ही त्या ब्लॅक बॉक्सला बंद केलं असं किंवा जाळलं असं, त्याचा बिघाड केला असन आणि लोकांना दाखवून राहिले, जनतेला सांगून राहिले की त्या ब्लॅक बॉक्समध्ये हे गडबड आहे किंवा त्या ब्लॅक बॉक्समध्ये बिघाड आहे किंवा ब्लॅक बॉक्स जळला. अरे सांगा ना डायरेक्ट का ब्लॅक बॉक्स बंद ठेवला होता म्हणून. कायले जळलं हे कर सांगून राहिले, नाटकं कायले करू राहिले. अरे अजितदादाचा जीव घेणारे तुम्हीच लोक आहे ना. ज्याला फायदा झाला त्यानंच केला ना, कारण सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे का अजितदादाचा जीव घेऊन? अरे फायदा कोणाला झाला असं माहिती आहे तुम्हाला? मोठमोठ्या लोकायला झाला फायदा अजितदादांचा मेल्याने, गरीब लोकांना नाही झाला. गरीब लोक रडून राहिले हो, परमेश्वरावर विनंती करू राहिले, हात जोडून राहिले आणि म्हणून राहिले अजितदादा पाठवा, अजितदादा येणार, अजितदादा येणार. कारण महाराष्ट्रातली पुरी जनता म्हणत आहे अजितदादा येणार येणार येणार, पण कधी येणार काय येणार अजून आता नाही पता नाही. दादा अजितदादा आले पाहिजे. त्या कारणामुळे मी सर्वप्रथम मी परमेश्वराला वंदन करतो आणि म्हणतो